क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूरमध्ये भव्य आदिवासी मेळावा, आरोग्य शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले, तर शेकडो नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। पाहूया याविषयीचा हा सविस्तर वृत्तांत। चंद्रपूर येथे क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने गुरुवारी भव्य आदिवासी मेळावा, आरोग्य शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आदिवासी संस्कृतीचे जतन आणि क्रांतीवीरांच्या शौर्यपूर्ण इतिहासाची आठवण जागवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूरच्या महापौर संगीता राजेंद्र खांडेकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग तसेच अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपस्थित होते। कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। नगरसेविका सुशीला सेडाम, सरला कुळसंगे, नगरसेवक जितेश कुळमेथे, शहर ठाणेदार रामटेके, ॲडव्होकेट संतोष कुळमेथे, मीनाताई आत्राम, महिपाल मडावी, प्रतीक कुळसंगे आणि अरुण मडावी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या मेळाव्यात आदिवासी समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक एकतेचा संदेश देण्यात आला। दरम्यान कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेले आरोग्य शिबिर डॉक्टर महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। या शिबिरात शेकडो नागरिकांची सिकलसेल तपासणी, मधुमेह, रक्तदाब तसेच दंत तपासणी करण्यात आली। आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य आणि गीतांच्या सादरीकरणातून आपली समृद्ध संस्कृती सादर केली। प्रकल्प अधिकारी विकास राचेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात वीर बाबूराव शेडमाके स्मारक समितीच्या अध्यक्षा शशिकला उईके यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाचे संचालन बाबूराव जुमनाके यांनी केले। आज वीर बाबूराव शेडमाके यांचा जन्मदिन आहे। आज जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांनी केलेला वीर त्याग आणि त्यांनी केलेला ब्रिटिशांच्या विरुद्ध वीर मरण याच्या आज स्मरण करण्याची आवश्यकता आहे आणि आजच्या त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना अभिवादन करतो आणि सर्व लोकांना आवाहन करतो की आजच्या दिनाच्या निमित्ताने त्यांना स्मरण करावे आणि त्यांनी जो बलिदान दिलेलं आहे ते सर्व लोकांना स्फूर्ती झाला पाहिजे। चंद्रपूर जिल्ह्याचे धरतीपुत्र वीर बाबूरावजी शेडमाके यांची 193वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त या चंद्रपूर जिल्ह्याच्या तमाम आदिवासी बांधवांना तसेच महाराष्ट्राच्या सर्व तमाम आदिवासी बांधवांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। बाबूराव शेडमाके यांचा जन्म 1933ला 12 मार्चला झाला। पूर्वचा चंद्रपूर जिल्हा पण आताचा गडचिरोली जिल्हा आहे। तिथे जन्म झाल्यानंतर एका जमीनदार कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला, परंतु इंग्रजांचं जे आदिवासी समाजावर होणारा अन्याय अत्याचार याच्या विरोधात त्यांनी एक आदिवासीच युवकांना घेऊन जंगम सेनाची स्थापना केली आणि त्या जंगम सेनेने 1857च्या उठावामध्ये मोठी क्रांती घडवून आणली आणि इंग्रजांना सळोकी पळो करून सोडलं। वीर बाबूराव शेडमाके यांनी इंग्रजांच्या प्रशासनावर मोठी धडक दिली। गनिमी कावा पद्धतीने इंग्रजांवर मोठे हल्ले केले आणि त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याच काही परिवारातील सदस्यांनी त्यांना इंग्रजांना पकडून दिले आणि याच शहीद भूमीवर जिथे आपण उभं आहे हे मागचं झाड आहे पिंपळाचं, याच पिंपळाच्या झाडाला वीर बाबूराव शेडमाकेला 21 ऑक्टोंबर 1858ला इथे फाशी दिली। त्यामुळे या अशा क्रांतिकारकाबद्दल चंद्रपूरवासियांना अतिशय अभिमान आहे। यांच्या जे काही वीर बाबूराव शेडमाकेबद्दल लिहिलेलं आहे, यांचे गीता आहे, पोवाडे आहे, यांच्याबद्दल आदिवासी बांधवांना अभिमान आहे, तसेच या चंद्रपूरवासियांनासुद्धा अभिमान आहे आणि या अभिमानाचाच एक पार्ट म्हणून आदिवासी विकास विभाग पुन्हा यावर्षी दुसऱ्यांदा आपण वीर बाबूराव शेडमाके यांची जयंती साजरी करत आहे। या जयंतीनिमित्त आम्ही आदिवासी विकास विभागाच्या वतीने एक आदिवासी मेळावा तसेच आदिवासी पारंपरिक नृत्य जे आदिवासी वाद्यांना सोबत घेऊन ते पारंपरिक नृत्य आहे याचासुद्धा आम्ही एक कार्यक्रम ठेवलेला आहे। यामध्ये जिल्ह्याभरातून विविध आदिवासी नृत्यांचे गट इथे सहभागी झालेले आहे आणि हा मोठा एक कार्यक्रम चांगला घेत आहोत।
असे भविष्यात पुन्हा आणि आम्ही या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करू. सरतेशेवटी सर्व चंद्रपूरवासियांना, सर्व आदिवासी बंधू भगिनींना वीर बाबूराव शेळमाके यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो.